चषक 2024 सुजित पाटील परत चांगले असे सामने आपण पाहतोय. आज त्यांनी इथे आयोजित केलेले आहेत आणि नामवंत असे खेळाडू आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. कृपया पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय विनय आणि नितीन. विनय एक अनुभवी असा पंच आपण पाहतो. बऱ्याच वर्षापासून बरेचसे सामने बरेचशा टुर्नामेंट विनय यांनी ते आयोजित केले आहेत आणि यशस्वीरित्या पार केले आहेत. प्रमुख पंचामध्ये आपण पाहतो विनय आणि नितीन यांना आपण पाहतोय. पहिला षटक घेऊन येतो रोहन डावकुरा गोलंदाज आणि स्ट्राईकवर येतो ओमकार एक डावकुरा फलंदाज. एक अतिरेकीचा सामना होईल असं मी नक्कीच सांगू शकतो प्रेक्षकांना. पहिला चेंडू घेऊन येतो तो रोहन आणि स्ट्राईकवर तो ओमकार. पहिल्याच ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू सन्मानजनक असा फटका आपण पाहतोय. पहिला धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच गजाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धाव घेण्याचा यशस्वी. चांगलासा चेंडू होता परंतु तितकंच गचाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच एक धाव झाली असती परंतु गचाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले ते ओंकार. पहिल्याच चेंडूवर एक सन्मानजनक असा फटका आपण पाहिला ओंकार यांच्याकडून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ओंकार स्ट्राईकवर आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणाने बदल करण्याचा प्रयत्न परंतु सुंदरचा फटका बघा काय होता आणि झेल बाद. चांगलासा चेंडू आपण पाहतोय. सुंदरसा चेंडू रोहन यांच्याकडून आणि ओंकार चांगलासा कमबॅक आपण पाहतोय रोहन यांच्याकडून. चांगलासा चेंडू. कृपया फलंदाजाने थोडा लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. 2 चेंडू आणि 2 धावा आणि 1 गडी बाद पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. पुढील फलंदाज साई एक नावाजलेला असा फलंदाज आणि मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीत असलेला असा फलंदाज साई. 2 चेंडू आणि 2 धावा 1 गडी ओंकार या स्वरूपात बाद. पॉवर प्लेचा पहिलं असं षटक हाताळतो तो रोहन. तिसरा चेंडू या षटकातील. सुंदरसा फटका बघा काय होता आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असत्या जर चेंडू सुटला असता परंतु तितकंच चांगलंच कव्हरअप आणि 1 धाव घेण्यात यशस्वी साई. पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू. एक चांगलासा आपण गोलंदाजी पाहतोय. कुठलाच चान्स देत नाहीये फलंदाजाला फटकेबाजी करण्याचा. प्रत्येक चेंडूवर वैयक्तिक प्रत्येक चेंडूवर 1 धाव आलेली आहे. एकूण धाव संख्या झाली ती 4 चेंडूमध्ये 4 धावा आणि 1 गडी बाद ओंकार या स्वरूपात. पुन्हा एकदा आपण पाहतोय साई स्ट्राईकवर. अजून 2 चेंडू या षटकातील बाकी. चांगला असा आपण गोलंदाजी पाहतोय रोहन यांच्या मार्फत. सुंदरचा फटका बघूया काय होता. कवच लागलेला फटका. 2 धाव घेण्यात यशस्वी. तिसरा धावाचा प्रयत्न झाला बघूया काय होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते साई. अजूनही 1 चेंडू षटकातील बाकी. एकूण धाव संख्या झाली होती 6. 5 चेंडूमध्ये 6 धावा. चांगलाच गोलंदाजी आपण पाहतो रोहन यांच्या
आणि अवांतर धाव वाईट स्वरूपात वाईट घोषित केलेलं आहे. त्यांचं बिना यांनी अतिरिक्त धाव आहे का? 1+1 म्हणजे 2 धावा. अजून एक चेंडू बाकी. एकूण धाव संख्या झाली की 8. एक शेवटचा चेंडू होता. सुंदरचा फटका, एक चुकीचा चेंडू आणि षटकार. षटकार म्हणजे एका चेंडूमध्ये नक्कीच 8 धावा दिल्या. 5 चेंडूमध्ये 8 धावा आणि नंतरच्या 6 धावा. चुकीचा षटकार म्हणजे 14 धावा. शेवटचा चेंडू चेंडू टाकला. एक अतिरिक्त धाव दिली 1+1 आणि त्यानंतर एक गचाचा चेंडू पण पाहिला आणि षटकार. एकूण धाव संख्या झाली ती 14. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. चांगलीशी गोलंदाजी आपण रोहनच्याकडून पाहिली होती, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये त्यांनी गटाची गोलंदाजी केली आणि नक्कीच एक चेंडूने 8 धावा त्यांनी गहाळ केल्या आपल्या संघाकडून. पुढे गोलंदाज रोहित स्ट्राईकवर होतो. रोहन पहिल्या षटकामध्ये एकूण 14 धावा झालेल्या आहेत. रोहन यांनी सुंदरशी गोलंदाजी केली होती. 5 चेंडूमध्ये जवळजवळ त्यांनी 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर एका चेंडूमध्ये 8 धावा दिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये एकूण 14 धावा त्यांनी गहाळ केल्या. सुंदर असा चेंडू रोहित, सुंदरचा चेंडू त्यांनी एक सिंपल अशी आपण त्यांच्या फॉलो थ्रू पाहतोय. गोलंदाजीमध्ये कुठलाच एक चांगलीशी गोलंदाजी आपण पाहतोय. रोहित यांनी पहिलाच चेंडू एक चांगलासा चेंडू टाकला. एक नावाजलेला फलंदाज साई यांनी तो त्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला. परंतु आता दुसरा चेंडू आपण पाहतोय. रोहित यांचा पुन्हा एकदा सुंदरचा फटका. एक धाव घेण्यात यशस्वी झाले आहे. पुढे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि काय होतं आणि पुन्हा एकदा गटाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. एकूण धावसंख्या झाली होती 16. सुनील नारायण यांची नक्कीच मला इथे आठवण येते. रोहित यांच्या मार्फत एक अनोखी त्यांची स्टाईल घेऊन ते गोलंदाजी करतायत. थोडासा चेंडू लपवून फलंदाजाला कुठला मी टर्न टाकणार आहे याची जाणीव करून देत नाहीये. ते एक अनोखी स्टाईलमध्ये ते गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सुंदर फटका. कवच लावायला बघा काय होतं आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा गेला यशस्वी आणि साई एक संयमी खेळ खेळत आहेत. संघाची जी गरज आहे त्यानुसार ते फलंदाजी करतायत. एकूण धाव संख्या झाली होती 18. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच चांगलीशी गोलंदाजी रोहित यांची. थोडासा चेंडू लांब ठेवला जेणेकरून बॉल कनेक्ट झाला नाही पाहिजे या हिशोबाने त्यांनी गोलंदाजी केली आणि निर्धाव असा चेंडू. एक चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. एक संयमी कंट्रोलवाली गोलंदाजी आपण पाहतोय रोहित यांच्याकडून. सुंदर असा चेंडू आणि रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी टाकतोय रोहित. कंट्रोलमध्ये गोलंदाजी. बॅट्समनला रीड करतोय तो कुठला फटका लगावणार आहे त्या हिशोबाने गोलंदाजी करतोय. मगाशी आपण पाहिलं लेगच्या दिशेने जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू लांब ठेवला. नंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा चेंडू लांब. काय गोलंदाजी केली आहे रोहित यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. संघाला कमबॅक करून दिलं त्यांनी या गोलंदाजीवर. एकूण धाव संख्या झाली होती 18. फक्त 4 धावा या षटकामध्ये रोहित यांनी दिले. सुंदर अशी गोलंदाजी केली त्यांनी. बॅट्समनला रीड केलं. प्रत्येक चेंडूवर त्यांनी बॅट्समनला रीड केला आणि त्यानुसार गोलंदाजी केली आहे.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली ती 18. स्ट्राईकवर अजूनही साई आहे आणि गीतेशला तितकीशी स्ट्राईक मिळालेली नाही आहे, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये गीतेश स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाज पुढील गोलंदाज तो अक्कू, आपल्या विभागातील एक नामवंत असा गोलंदाज. आवडीने त्यांना मी अक्कू बोलतो, परंतु एक वेगवान आणि एक सुंदर असा गोलंदाज जगदीश त्यांचं नाव आहे, परंतु विभागामध्ये त्यांना अक्कू म्हणून ओळखलं जातं. आणि काय गोलंदाजी करतात, एक अनोखी अशी त्यांची शैली आहे गोलंदाजी करताना. आणि एक महत्त्वाचं षटक घेऊन येतात, कारण की तिसरं षटक, मला वाटतं 5 षटकामधील तिसरं षटक आणि पहिलं षटक हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की पहिल्या षटकामध्ये नक्कीच फलंदाज जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. जर रन नाही झाले तर दुसऱ्या षटकामध्ये थोडी संयमी खेळी केली जाते, परंतु तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच आक्रमण केलं जातं. आणि एक महत्त्वाचं षटक आपण पाहतोय, अक्कू हे आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर येते गीतेश, एकूण धावसंख्या झाली ती 18. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. अक्कू पहिला षटक वैयक्तिक घेऊन येत आहेत. सुंदरचा फटका बघूया काय होता आणि झेलबाद. गीतेश झेलबाद ओपनिंगला आले होते, सलामी फलंदाज होते, परंतु बऱ्याच काळापासून ते नॉन स्ट्रायकर उभे होते. आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू त्यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तितकं चांगला झेल आपण पाहिला. आणि अक्कू यांनी चांगली गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट केली आहे त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण लांबांच्या दिशेने उभा होता, त्याने चांगला सुंदर असा झेल घेतला आणि या प्रकारे गीतेश यांची ही पारी समाप्त झालेली आहे. पुढील फलंदाज सिद्धेश. सिद्धेश आपल्या संघाला आता एक कुठल्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवतो, परंतु त्यांच्या समोर एक मोठं आव्हान असणारे ते अक्कू, एक अनुभवी असा गोलंदाज आणि चांगली अशी कंट्रोल असलेला गोलंदाज. एकूण धावसंख्या झाली ती 18. दोन षटक, एक चेंडू आणि 18 धावा. परंतु नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज, एक स्फोटक असा फलंदाज संयमी अशी फलंदाजी करतोय. समोरचे जे पण फलंदाज आहेत त्यांनी त्याला साथ देण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न बघूया काय होता. धावची मिळवण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आम्ही त्यांच्याकडून म्हणून पाहिलेलं आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण. दोन चेंडूमध्ये एक धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. गावदेवी दहिसर संघ, दोन्ही संघ आई गावदेवी या संघाच्या नावाने खेळत आहेत. एक दहिसर येथील संघ आणि बोरिवली पूर्व येथील संघ. आणि नक्कीच गावदेवी म्हणजे नक्कीच या संघांनी, या संघाची मला वाटतं 3री-4थी पिढी असू शकते, कारण की गावदेवी म्हणजे खूप जुने असे संघ आपण मुंबई नगरीत पाहतो. जवळजवळ 2-2, 3-3 पिढ्या या संघांनी क्रिकेटमध्ये घालवल्या आहेत. आपण नक्कीच पाहत असणार 3री पिढी असेल असं मला वाटतं. सुंदरसा फटका बघा काय होता साई यांचा, परंतु चांगलं जो क्षेत्ररक्षण थोडंसं कंट्रोल केला अक्कू यांनी. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जोरदार फटका होता आणि एक धाव घेण्याची यशस्वी. एकूण धाव संख्या झाली ती 20. चांगलासा आपण गोलंदाजी पाहतोय अक्कू यांच्याकडून, थोडीशी संयमी गोलंदाजी आपण त्यांच्याकडून पाहतोय. कुठला मोठा फटका लागला तर त्यांनी चान्स दिलेला नाही समोरच्या संघाला. आणि पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू आपण पाहतोय. कुठलाच चान्स देत नाहीये. ज्या हिशोबाने आपण ही स्पर्धा पाहतोय, कुठलाच एरर अलाउड नाहीये या स्पर्धेमध्ये, त्या हिशोबाने आपण गोलंदाजी पाहतोय. ज्या हिशोबाने फील्ड प्लेसमेंट केली आहे त्या हिशोबाने आपण गोलंदाजी पाहतोय अक्कू यांची. सिद्धेश यांना नक्कीच जोरदार फटकेबाजी करण्याची गरज आहे, कारण की साई यांना तुम्ही नॉन स्ट्रायकर उभं केलेलं आहे. चांगली फटकेबाजी करतायत ते, परंतु त्यांना तितका चान्स भेटत नाहीये. सुंदरचा फटका बघा काय होतं आणि झेलबाद. काय गोलंदाजी करतोय अक्कू. ज्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी फील्ड प्लेसमेंट केलं त्या हिशोबाने गोलंदाजी करतात. आणि नक्कीच सिद्धेश हे एक मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये झेलबाद झालेले आहेत. एकूण धाव संख्या झाली होती 20.
सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण. एक चांगला शानदार पाहतोय. फक्त 2 धावा केलेल्या आहेत अक्कू यांनी पहिल्या षटकामध्ये. 14 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहित यांच्याकडून 4 धावा आणि आता आपण पाहतोय अक्कू यांनी फक्त 2 आणि 2 धावा दिल्या. एकूण धाव संख्या झाली ती 20. शेवटच्या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आणि हा महत्वाचा चेंडू, क्रिकेटमधील शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू हा खूप महत्वाचा असतो. कारण की फलंदाज मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करत असतो आणि गोलंदाज तितकाच चांगला चेंडू लगावण्याचा प्रयत्न करत असतो. बघूया काय होतं. शेवटचा चेंडू फक्त 2 धावा आलेल्या 5 चेंडूमध्ये. अक्कू शेवटचा चेंडू घेऊन येतोय आणि सुंदरचा चेंडू, निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी केली अक्कू यांनी. जोरदार टाळ्या लावल्या पाहिजे गोलंदाजासाठी. फक्त 2 धावा. आपल्या विभागातील एक चांगलाचा गोलंदाज अक्कू. सुंदर अशी गोलंदाजी. फक्त 2 आणि 2 धावा दिल्या. एकूण धावसंख्या झाली ती 20. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा आणि अजूनही 2 षटक बाकी. आज आपण पाहिलं पूर्ण दिवसभरामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या संघांनी इथे सहभाग घेतला, परंतु पहिली जी फलंदाजी करत होते बहुतेक बऱ्याचशा संघांनी पहिल्या पारीमध्ये खूपच कमी धावा केल्या आणि त्यामुळे जे संघ चेस करत होते त्यांनी बहुतांशी सामने जिंकले. फक्त आता आपण याच्या अगोदरचा सामना पाहिला जिथे चेस करणं थोडंसं महागडं पडलं साई माऊली संघाला, परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक संघ ज्यांनी फिल्डिंग स्वीकारली किंवा ज्यांना फिल्डिंग आली पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नक्की ते सामने जिंकले. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. बघूया काय होतं. इथे डिस्कशन चालू आहे. अंपायर ते डिसाईड करतायत. जर नियम आणि अटी पाळल्या नसतील तर नक्कीच पेनल्टी घोषित केली जाईल, परंतु आपण इथे पाहतो पंच बिनय ओके. मला वाटतं डिस्कशन थोडंसं वेगळं होतं. अजूनही 2 षटक बाकी. एकूण धाव संख्या झाली ती 20. 2 गडी बाद. षटकामध्ये फक्त आणि फक्त 20 धावा झालेल्या आहेत आणि या ग्राउंडमध्ये दीपक साळवी क्रीडांगणामध्ये आपल्याला जर सामने जिंकायचे असतील तर नक्कीच मोठी फटकेबाजी करायला लागेल. एक सन्मानजनक आपल्याला धावसंख्या आपल्या संघाला उभारावी लागेल, कारण की बहुतांशी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बलाढ्य असे गोलंदाज फलंदाज आपण पाहतोय, नावाजलेले गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच ते त्यांचं कौशल्य ते दाखवते आणि जितका कमी धावा देतील ते तितक्या जोमाने गोलंदाजी करतील. आपण पाहतोय कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. तसेच आपण एक आपल्या विभागातील नामवंत खेळाडू देवांग यांना इथे आपण पाहतोय. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरोखरच तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि एक नावाजलेले आपण असे खेळाडू पाहतोय ज्यांनी त्यांच्या नावाचा डंका वाजवला मुंबई क्रीडा नगरीमध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतोय त्यांच्याकडून.
काय गोलंदाजी केली रोहित यांनी. आपण खरोखर जे पण गोलंदाज आहेत त्यांनी नक्कीच थोडंसं ॲक्शनकडे त्यांच्या कंट्रोलकडे पाहणं गरजेचं आहे. बॅट्समनला शेवटपर्यंत ते रीड करतायत आणि त्यानुसार गोलंदाजी करतायत. आणि साई यांनी थोडंसं वेट अँड वॉच आणि एक कव्हरच्या क्षणात सुंदरसा फटका लगावला. 4 धावा घोषित केलेल्या विनय पंच यांनी. एक षटकार मी म्हटलं होतं साई एक धडाकेबाज फलंदाज आहे, पण त्यांना आता कळालंय की काय चूक करत होते मगापासून ते. आता तुम्ही बघताय की ते थोडंसं संयमी वेट अँड वॉच हिशोबाने फलंदाजी करतायत. गोलंदाजाला चेंडू टाकायला लावतात, त्यानंतर जिथे मला फटका लगावायचा आहे तिथे मी फटका लगावणार, त्या हिशोबाने ते फलंदाजी करतायत. आता रोहितसाठी थोडंसं कठीण असणार आहे, कारण की साई एक अनुभवी असा फलंदाज, सुंदर फटकेबाजी करणारा फलंदाज. आता त्याला सूर गवसलेला आहे. त्याने रोहितला पिक केलेला आहे. त्याला कळालं रोहित काय गोलंदाजी करतोय आणि थोडासा वेट अँड वॉच या हिशोबाने तो फटकेबाजी करतोय. एकूण धावसंख्या झाली ती 30. सुंदर अशी फटकेबाजी साई यांच्या स्वरूपात आपण पाहतोय. पुन्हा एकदा बघूया जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असायला, बघूया काय होतं. आणि सुंदर असा थ्रो रोहन फर्ले यांच्या स्वरूपात एक धाव घेण्याची यशस्वी. एकूण 4 चेंडू झालेले या षटकातील. धावसंख्या झाली ती 31. अजूनही 2 चेंडू बाकी. भोला स्ट्राईकवर आहे ते. भोला एक उजव्या हाताचे फलंदाज. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. कवचेशनकडून फिल्डिंग बदलण्याचा प्रयत्न आणि अजूनही 2 चेंडू षटकातील बाकी. सुंदरचा चेंडूपर्यंत अवांतरचा चेंडू आणि वाईड घोषित केले पंच बिनय यांनी. एकूण धावसंख्या 32. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. स्ट्राईकवर आहेत ते भोला. जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, कारण की एक सेकंडला ओव्हर चालू आहे. आणि सुंदर असा चेंडू, शेवटचा चेंडू, निर्धावाचा चेंडू आपण पाहिला. अजून एक चेंडू बाकी. रोहितच्या गोलंदाजीमध्ये सुंदरसं त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 4 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये त्यांनी जवळजवळ 12 धावा दिलेल्या आहेत. अजून एक चेंडू बाकी. त्रिफळाची सुंदर अशी गोलंदाजी रोहित यांची. काय कंट्रोलमध्ये गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त त्यांना साई यांनी रीड केलं. 2 चांगले फटके लगावले, परंतु नंतर जे पण फलंदाज आले त्यांनी त्यांच्या गोलंदाजीला ओळखलं नाही आणि चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. रोहित यांची धावसंख्या झाली ती 4 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 32. आणि पुढील गोलंदाज एक लेजेंडरी क्रिकेटर मोहिते. बोरोली बॉईज या बलाढ्य अशा संघामध्ये खेळलेला खेळाडू, अनुभवी असा खेळाडू. आपण नक्कीच पाहणार आहोत बरेचसे व्हेरिएशन जेव्हा ते गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज गौरव आणि स्ट्राईकवर आहे तो साई. मला वाटतं चांगली अशी फलंदाजी केली आहे साई यांनी, परंतु जे पण फलंदाज आहेत, जे त्याचा साथीदार होते, त्यांनी तितकं त्यांना चांगला साथ दिलेला नाहीये. जर आपल्याला चेंडू कळत नसेल तर स्ट्राईक देणं गरजेचं असतं. समोरचा फलंदाज फटकेबाजी करतोय, स्ट्राईक चेंज करणं खूप गरजेचं असतं. परंतु जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बरेचसे फलंदाज बाद झाले. आता आपण पाहतोय मोहिते एक लेजेंडरी क्रिकेटर, एक चांगला असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, तितकीच चांगली गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी करणारा खेळाडू आणि पहिला षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवर साई यांना त्यांनी बॅटची कडा घेतली आणि यशलक्षण एक सुंदर झेल घेतला. मी म्हटलं होतं अनुभवी असा खेळाडू मोहिते. पहिल्या चेंडूवर त्यांनी दाखवलं की मी का मोठमोठ्या संघामध्ये खेळलो. एक चांगला असा चेंडू त्यांनी टाकला. साई यांना थोडं शॉर्टचा चेंडू टाकला आणि जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये साई झेलबाद झाले यशलक्षाकडे. आणि आता फक्त 32 धावा झालेल्या आहेत. अजून 5 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या षटक या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय मोहिते हाताळत आहेत.
पुढील फलंदाज प्रज्ञा, एक उजव्या हाताचा फलंदाज आणि सुंदरसा चेंडू आपण पाहिला मोहिते यांच्याकडून. एक दांडगा असा अनुभव असलेला खेळाडू मोहिते आणि थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय. मोहिते बघूया काय होतं. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो बदल आणि खूपच कॅल्क्युलेशन वाले 5 चेंडू असणार आहे, कारण की या 5 चेंडूवर या सामन्याचं नक्कीच भवितव्य ठरणार आहे. म्हटलं होतं व्हेरिएशन, आणि व्हेरिएशन काय असं त्यांनी दाखवलंय. पहिला चेंडू थोडासा हलका आणि लेग कटर आपण पाहतोय. प्रज्ञांना चेंडू कळालाच नाही, त्यांना वाटलं पहिला चेंडू जोरदार येणार, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शालाक अशी गोलंदाजी आपण पाहतोय मोहिते यांच्याकडून. बघूया तिसरा चेंडू. मोहिते जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न, सुंदर असे मिक्सर आपण पाहतो त्यांच्या गोलंदाजीमध्ये. तिन्ही चेंडू वेगवेगळ्या गतीने त्यांनी हाताळले. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी. एकूण धाव संख्या झाली ती 33. आता थोडस डिफिकल्ट असणार आहे, कारण की डावखोर फलंदाज झालेला आहे. कृपया जे प्रेक्षक चालले त्यांनी बाहेरून चालायचं. हेल्मेट घेतलेले प्रेक्षकांनी बाहेरून चालायचं. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधले. मोहिते सुंदरशी गोलंदाजी केली त्यांनी. एक महत्वाचा षटक हाताळतात. एक डावखोर आता फलंदाज आपण पाहतोय गौरव. स्ट्राईकवर 3 चेंडू या षटकातील बाकी आहे आणि महत्वाचे चेंडू असणार आहे. बघूया काय होतं. जोरदार फटका आणि म्हटलंय महत्वाचे चेंडू असणार आहे आणि याला म्हणतात नशीब. मला वाटतं आज बोरीवती गावदेवी नक्कीच प्रसन्न आहे, कारण की नक्कीच षटकार झाला असता, परंतु हा षटकार अडलेला आहे, कारण की जी टाटा पॉवरची आपण वायर पाहतो त्याला हा चेंडू अडलेला आहे आणि त्या नियमाप्रमाणे जर चेंडू अडला तर धावून रन्स घ्यायचे आहेत. सुंदरसा फटका होता, परंतु नशीब तितकं साथ दिलेलं नाहीये. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होता. झेलबाद होऊ शकतात आणि पुन्हा एकदा आता आपण पाहतो की दहिसरची गावदेवी नक्कीच मदतीला येते. दहिसर गावदेवीसाठी नक्कीच झेल होऊ शकले असते, परंतु आता शेवटचा चेंडू. आपण जे आतापर्यंत पाहिलं नाही ते आपण पाहतोय. षटकार होऊ शकला असता, परंतु षटकार वाचला आणि झेलबाद होऊ शकले असते, परंतु झेल वाचला. शेवटचा आणि महत्वाचा चेंडू. चांगलं असं षटक हाताळलं मोहिते यांनी. एक शेवटचा आणि महत्वाचा चेंडू. हो काय फटका लगावलाय. सुंदर असा फटका आणि लॉंग रनच्या दिशेने एक सुंदरसा षटकार. शेवटचा चेंडू षटकार. जर तो झेल झाला असता तर षटकार वाचला असता आणि त्याच्या अगोदर जर वायरला लागला नसता तरीही षटकार झाला असता. महत्वाचा चेंडू. एकूण धाव संख्या झाली ती काय फटका लगावलाय. 44 धावांचं आव्हान गावदेवी बोरी या संघाला. कृपया जे बाईक घेऊन फिरतायत नवयुवक, त्यांनी ना बाहेरून बाईक घेऊन जायची आहे, ते बाईकचे 4थे टायर काढला जायला.
कृपया जी बाईक घेऊन येत आहेत, ज्यांचं आत्ता लग्न झालेलं आहे 1 वर्षापूर्वी, जे पण इथे खेळाडू आहेत जे बाईक घेऊन फिरत आहेत, त्यांच्या घरी नंबर पोहोचवला जाईल आणि घरी त्यांना बोललं जाईल बायकोकडून. कृपया साई माऊली या संघाने तो डगआउट खाली करायचा आहे. धन्यवाद तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. साई माऊली या संघ राम शेरू, कृपया तो डगआउट खाली करायचा आहे. जे आता संघ येत आहेत त्यांना तिथे जागा द्यायची आहे. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी क्षेत्ररक्षण सांगायचं, सजून घ्यायचं आणि जे पण गावडू बोरेली त्यांनी आपले जे सलामीवीर त्यांना लवकरात लवकर खेळपट्टीवर पाठवायचं आहे. एक चांगले असे आपण इथे आयोजन पाहतोय. RR चषक 2024 श्री नयनभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे भव्य दिवस आपण सामने पाहतोय आणि एक चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. मला वाटतं पहिल्यांदाच या क्रीडानगरीमध्ये दीपक साळवी क्रीडांगणामध्ये आपण पहिल्यांदा यूट्यूबचे सामने पाहतो आणि नक्कीच हे श्रेय RR बॉईज या जे पण त्याचे सहकारी आहेत, संचालक आहेत त्यांना जातं, कारण की खूपच मेहनत घेतलेली आहे. पहिला प्रयोग आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण नक्कीच इथे मोठमोठे यूट्यूबचे सामने नक्कीच पाहणार आहोत. आपण राष्ट्रीय उद्यानामध्ये सामने आयोजित केलेले आहेत आणि तितकंसं सोपं नसतं इथे सामने आयोजन करणं, परंतु खरोखरच राष्ट्रीय उद्यानातील जे पण अधिकारी आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आणि त्यांनी हे सहकार्य केलं इथे सामने आयोजन करण्यासाठी आम्हाला. त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार. आणि जे पण इथे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत किंवा जे पण इथे आलेले रसिक आहेत त्यांनी कृपया कुठलेही घाण इथे टाकून न जाता जे पण आपण इथे प्लास्टिक वगैरे आणलेले आहेत ते आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि जाताना बाहेर घेऊन जायचं आहे. याची काळजी घ्यायची आहे, कारण की इथे बरेचसे वन्य प्राणी फिरत असतात आणि जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता आपण जे फलंदाज पाहतोय, एक तर पंकज डावकुरा फलंदाज आणि चिंटू एक सुंदर असा फलंदाज, मूर्तीलान पण कीर्तिमान, खूप अनुभवी असा फलंदाज, चांगले फटकेबाजी मारण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि सहजासहजी आपण पाहतो की कुठलेही ते सहजासहजी विकेट देत नाही. आपल्या समोरच्या संघाला विकेट ठेवून खेळत असतात आणि जी आपण धावसंख्या पाहतोय की 30 चेंडूमध्ये नक्कीच 44 धावांची गरज आहे. तर मला वाटतं एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करण्याचीही गरज नाही आहे. पुढील चला सामन्याकडे वळूया. प्रथम गोलंदाजी घेऊन येतो तो रोहित गावदेवी दहिसर या संघाचा एक नामवंत असा खेळाडू, आणि जे मधून चालतायत आमचे रोहित. पहिला चेंडू, मला वाटतं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. एक्सपेक्ट नव्हतं केलं बॅट्समन चिंटू यांनी की पहिला चेंडू मला डायरेक्ट मिळेल, परंतु निर्धाव असा चेंडू आपण पाहतोय रोहित यांच्याकडून. चिंटू स्ट्राईकवर आहेत. थोडंसं संयमी खेळी करण्याची गरज आहे, कारण की येणाऱ्या अर्धा तासामध्ये आपल्याला कळेल की कुठला संघ हा विजयी होणार आहे. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत कधीच संपत नसतो सामना, तर आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. सुंदर असा चेंडू, रोहित यांच्या कुठलाच चान्स देत नाहीये. पहिलं पॉवरचं षटक आहे. चिंटू मला वाटतं कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका लागण्याचा प्रयत्न करतात, पण तितकाच चांगला असा चेंडू आपण रोहित यांच्याकडून पावांचं आव्हान आहे आणि तितकंच चांगला आपण कमबॅक पाहतोय. गावदेवी दहिसर या संघाचा पहिले 2 चेंडू निर्धाव आणि जो फटका
करायचा नव्हता तो फटका लगावून बसले चेंडू. त्याच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिले 3 चेंडू निर्धाव असे चेंडू आणि त्यात चेंडू पहिल्या तिसऱ्या चेंडूमध्ये झेल बाद. निर्धाव एक नावाजलेला असा खेळाडू, ज्या खेळाडूचा डंका वाजत असतो त्या विभागामध्ये कुठलाही गोलंदाज येऊन दे, पण मला जिथे मारायचे तिकडेच मी फटके लगावणार अशी ख्याती असलेला फलंदाज. कृपया पंच यांनी जो सामना लगेच चालू करायचा आहे. प्रत्येक खेळाडूने जाण्याची गरज नाहीये. आपण प्रोफेशनल जे क्रिकेट पाहतो, कॅप्टन गोलंदाजाला बोलवतो आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जात असतो. इथे आपण पाहतोय की 11च्या 11 कॅप्टन आहेत. तसं झालं नाही पाहिजे. सामना वेळेत पूर्ण झाला पाहिजे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. हो जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि फाईन लेगच्या दिशेने जोरदार फटका आणि बघूया काय होतं. एक धाव गेले, दुसरा धाव पण घेतलेला आहे आणि 2 धाव. कृपया कोणी खेळाडू इथे अपील करायचे नाहीये. जे पण इथे पंच आहेत ते अनुभवी पंच आहेत, त्यांना माहिती आहे. 2 धाव घोषित केले. गोलंदाजाचं नाव भोला. स्ट्राईकवर येतो पंकज, एक डावकुरा स्फोटक असा फलंदाज, परंतु मोठं आव्हान असणार त्याच्यासमोर. आणि जोरदार अपील, बघूया काय होतं. आणि वाईट घोषित केलेला आहे पंच नितीन यांनी. जोरदार अपील झाली होती, परंतु तितकंच चांगला अनुभव आपण पाहतोय पंच नितीन यांच्याकडून आणि वाईट घोषित केलेलं आहे. एकूण धाव संख्या झाली होती 6. एक चेंडू, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. मला वाटतं खूपच दबावाखाली गावदेवी संघ खेळतोय. थोडासा फटकेबाजी, एक संयमी फटकेबाजी करण्याची गरज आहे. थोडासा स्कोअर पुढे ढकलण्याची गरज आहे. जसा स्कोअर पुढे जाईल तसा मला वाटतं नक्कीच धावसंख्यामध्ये भर पडत राहील. थोडासा तडफडणारी खेळतोय असं मला वाटतंय गावदेवी बोर्ली संघ. आणि बघितला, मी पाहिलं, मगाशी म्हटलं की डॉट केल्यानंतर फलंदाज तू त्या धावेचा भर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार पुन्हा एकदा आपण पाहिलं पंकज यांनी पुन्हा एकदा डॉट काढलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय भोला यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 6. कुठला स्टार्ट मिळालेला नाहीये गावदेवी बोर्ले संघाला. जखडून ठेवलेला आहे गावदेवी दहिसर संघाने. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन कमी झालेलं आहे आणि याच प्रकारे पंकज हे झेल बाद. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसऱ्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या चेंडूवर झेल बाद. संघाने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न, धावसंख्येमध्ये भर, कनेक्शन या प्रकारे षटका लावला तर नक्कीच धावसंख्या जी पण
समोर ठेवली आहे त्यापर्यंत पोहोचू शकतो आपण, परंतु थोडं संयम खेळण्याची गरज असल्या कारणाने, परंतु आपण पाहिलं जोरदार फटके पाडण्याचा प्रयत्न त्या नादात पंकज हे झेलबाद झाले आहेत. पुढील फलंदाज मूर्तीलान पण कीर्तिमान प्रशांत उर्फ गोचा. प्रशांत ऑन स्ट्राईक. सुंदरचा फटका. ज्या फटक्याची गरज आहे त्या फटक्यानुसार आपण पाहतोय. म्हटलं होतं थोडंसं धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे. मोठे फटके लगावण्याची काही गरज नाही आहे, कारण की जी धावसंख्या दिली ती एक सन्मानजनक अशी धावसंख्या आहे. फटके जर चांगले लगावले नंतर तर नक्कीच जे आव्हान दिलेलं आहे ते पूर्ण केलं जाऊ शकतं. परंतु आता विकेट गेलेले आहेत आणि धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचं खूपच गरजेचं आहे. एकूण धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा सुंदर फटका. बघूया एक धाव घेणे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघूया काय होतं. दुसरा धाव सुद्धा मिळालेला आहे. ग्राउंड तितकंच छोटा नाहीये आणि धावसंख्या झाली ती 10. 2 षटकामध्ये एकूण धावसंख्या झाली ती 10. अजूनही 34 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू 34 धावा. तितकंसं डिफिकल्ट असं आपण पाहतो की आव्हान नाही आहे, कारण की आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठे जे धावा आहेत त्या एक एक ओव्हरमध्ये पार केल्या जातात. 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 34 धावांचं आव्हान आहे. एक संयमी खेळी, कॅल्क्युलेटिव्ह खेळी केली तर नक्की हे आव्हान पूर्ण केलं जाऊ शकतं. पुढे गोलंदाज दहिसर गीतेश. बऱ्याचशा ऑलराऊंडर असलेले आपण प्लेअर पाहतोय दहिसर गावदेवी या संघामध्ये. मगाशी आपण पाहिलं भोला ते सुद्धा फलंदाजीला आले होते. आता आपण पाहतोय गीतेश हे सुद्धा फलंदाजीला येऊन गेले. ऑलराऊंडरचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. गावदेवी दहिसर हा संघ स्ट्राईकवर येतो. मोहित एक महत्वाचा आणि चांगला फलंदाज आपण पाहतोय. दिवस मारण्याचा प्रयत्न आणि निर्धावाचा चेंडू. मला वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या क्षमतेनुसार इथे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. त्यांचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्यावर त्यांनी फटके लगावणे गरजेचं आहे. अजूनही 17 चेंडूमध्ये 34 धावा. अजूनही आपण पाहतो धावसंख्या ही उभारली जाऊ शकते, परंतु कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जोरदार हलकासा चेंडू. काय चेंडू टाकला गीतेश यांनी. हलकासा त्यांनी एक ऑफ कटर टाकला, ऑफ टर्न टाकला आणि टायमिंग चुकला मोहिते यांचा. 16 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहिला आणि निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी करतोय गीतेश. तो जवळजवळ फलंदाजाला सांगतोय तुमच्याकडे ताकद असेल तर षटकार लागावा, कारण की मी चेंडू खूपच आणि खूपच टाकलेला आहे. आता आपण पाहिला जोरदार फटका लागण्याचा प्रयत्न, परंतु मोहिते हे झेलबाद. काय गोलंदाजी केली गीतेश यांनी. 4 चेंडूमध्ये नक्कीच जखडून ठेवलं त्यांनी मोहिते यांना आणि मोहिते हे झेलबाद. जोरदार फटका लागण्याचा प्रयत्न, परंतु
पुढील फलंदाज रोहन फर्ले, एक चांगला असा फलंदाज. मला थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक झालेलं असं वाटतंय, कारण की गावदेवी संघाचा एक प्रमुख फलंदाज आपण पाहतो जवळजवळ चार फलंदाज बाद झाल्यावर एक प्रमुख फलंदाज होतोय आणि आव्हान थोडंसं लहान गेलेलं आपण पाहतोय. आता त्याला सुद्धा थोडंसं दडपणाखाली खेळायला लागेल. जर मला वाटतं रोहनला ओपनिंगला किंवा वन डाऊन पाठवलं तर नक्कीच थोडासा बदल झाला असा, परंतु गावदेवी बोर्डली संघच समजू शकतो. मला यांचं कॅल्क्युलेशन बघूया. रोहन एक चांगलासा फलंदाज आहे, अजूनही त्याच्यामध्ये क्षमता आहे सामना वळवण्याची आणि काय गोलंदाजी केली आहे, परंतु वाईट घोषित केला आहे त्यांनी. रॉंग टाकला होता परंतु थोडासा चेंडू बाहेर होता. जितेश काय गोलंदाजी करतात, व्हेरिएशन दाखवतात त्या समोरच्या फलंदाजाला की तुम्हाला जर फटके लावायचे तर जोरदार फटके लावा, मी हळूच चेंडू टाकणार आहे. पुन्हा एकदा एक चांगला असा चेंडू गीतेश यांचा. काय गोलंदाजी केली गीतेश यांनी, फक्त आणि फक्त एक धाव, ती पण वाईटच्या स्वरूपात त्यांनी दिली. काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी गीतेश यांनी. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज. आता थोडस आव्हान थोडंसं डिफिकल्ट झालंय, परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. 12 चेंडू आणि 33 धावा. 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज होती आणि आता आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. फक्त आणि फक्त एक धाव गाळ केली गीतेश यांनी. जोरदार टाळ्या वगैरे पाहिजे गीतेश यांच्यासाठी. चांगली गोलंदाजी आपण पाहिली गीतेश यांच्याकडून. एक निर्णायक अशी गोलंदाजी. तिसरं षटक हे महत्वाचं षटक असतं प्रत्येक संघामध्ये 5 षटकाच्या सामन्यामध्ये, आणि एक चांगली अशी आपण गोलंदाजी पाहिली गीतेश यांच्याकडून. पुढील गोलंदाज आशू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्याची बघा, दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न आहे आणि नक्कीच 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले आहेत. अजूनही 31 धावा. 11 चेंडू 31 धावा. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना संपत नसतो. जे पण इथे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांनी नक्कीच या विधानाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, कारण की जर तुम्ही सामना मनापासून हरलात तर किती चेंडू असून तुम्ही हरणारच. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं असतं. सुंदर अशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे प्रशांत यांचा, परंतु नशीब साथ देत नाहीये. नक्कीच जर चेंडू गॅपमध्ये गेला तर 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु आई गावदेवी कैसर आज नक्कीच ह्यांनी आपल्या आई गावदेवीला नारळ देऊन मला असं मला वाटतंय, कारण की वेळोवेळी त्यांना मदत झालेली आहे. आणि सुंदर असा चेंडू, निर्धार असा चेंडू. रोहन ठरवून खेळण्याचं मला वाटतंय. जसा चेंडू आहे त्या दिशेने फटकेबाजी करण्याची गरज आहे. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डावखुरा गोलंदाज आशू यांनी थोडासा कट केला चेंडू आणि निर्धार असा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि गचाचा फटका पण पाहिला आणि या प्रकारे रोहन बाद झालेले आहेत, झेलबाद. जे एक्सपेक्टेशन असतं आपल्या विभागातील प्रत्येक खेळाडू प्रेक्षक की गावदेवी संघ आपल्या विभागातील एक चांगलाच संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतो, परंतु आज ज्या हिशोबाने त्यांनी जे परफॉर्मन्स दिले आहेत तितकंसं त्यांना जे साजेसं त्यांनी परफॉर्मन्स दिलेला नाही आहे. इकडे जवळजवळ मला वाटतं त्यांनी इथे कृपया जे पण मधून चालत आहेत इथे त्याने बाहेरून चालायचं आहे. ज्यांचं वजन 50 किलोच्या आतमध्ये तेच फक्त मधून चालू शकतात. पुढील फलंदाज रोहित.
स्ट्राईकवर येतो रोहित. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॉडीला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला. शॉर्ट थर्डमॅन आणि एकच धाव. जवळजवळ औपचारिकता उरलेली आहे, कारण की ज्या हिशोबाने फटकेबाजी झाली पाहिजे होती गावदेवी बोरली संघाची, परंतु ती आपण पाहिली नाही आहे. आणि तितकीच चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय गावदेवी दहिसर या संघामध्ये. आणि आता शेवटच्या षटकात राहिलेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. अजूनही 24 धावांची गरज. माफ करा, 29 धावांची गरज. थोडासा हार्ट अटॅक द्यायचा प्रयत्न होता गावदेवी दहिसर संघाला. पुढील गोलंदाज गीतेश. स्ट्राईकवर येते रोहित. अजूनही 29 धावांची गरज. कुठलाच कॅल्क्युलेशन मला पाहायला नाही मिळालं गावदेवी बोरली या संघामध्ये, कारण की 44 धावामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही 15 धावा केल्यात, ते पण 4 षटकामध्ये. जोरदार अपील, बघूया काय होतं. आणि 1 धाव घेणे यशस्वी, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेणे यशस्वी. अजून 27 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 27 धावा. क्रिकेटच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे अजूनही सामन्यामध्ये गावदेवी बोरली हा संघ, परंतु तितकंसं सोपं असं आव्हान नसणार आहे, कारण की 5 चेंडूमध्ये 5 षटकार लावण्याची गरज आहे. सुंदर असा फटका रोहित त्यांच्या फलंदाजी, बघूया काय होता. आणि जेलबाद. चांगला प्रहार होता, परंतु जी दिशा त्यांनी निवडली थोडीशी चुकीची दिशा आहे मला वाटतं ग्राउंडमध्ये. चेंडू षटकार जातात. जे पण फलंदाज त्यांनी लवकर जायचंय. जर किरण गौडा यांनी 4 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर 5,001 रुपयाचं पारितोषिक सुचित पाटील यांनी घोषित केलेलं आहे. जवळजवळ संघ हरलेला आहे, परंतु शेवटचं फिनिशिंग टच ते देतात का ते पाहायचं. 4 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 5,000 रुपयाचं प्राईज. पहिला चेंडू अवांतर धाव वाईड घोषित केलेली आहे. प्राईज थोडंसं वाढलेलं आहे. 4 चेंडूमध्ये जर 3 षटकार लावला तर 10,001 रुपयाचं पारितोषिक. 10,001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि डॉट चेंडू. थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये चेंजेस झाले आहेत. आता 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावले तर 15,001चं पारितोषिक इथे घोषित केलं आहे सुचित पाटील यांनी. 3 षटकार 3 चेंडूमध्ये. आणि धावची झालं कुठे पुढील फलंदाज त्यांनी लवकरात लवकर यायचं. प्रशांत घोचा यांनी जर 2 चेंडूवर 2 षटकार लावले तर 1,001 रुपयाचं पारितोषिक आहे. गौरव जाधव यांच्याकडून, परंतु ते सुद्धा हुकलेले आहेत. आणि आता अक्कू. आणि जे आपण पाहतोय ते कधी व्हायला नाही पाहिजे क्रिकेटमध्ये. एक क्रिकेटला सन्मान देणं खूप गरजेचं आहे. भले तुमचा फटका लगावला नसेल गेला, परंतु तुम्ही रन काढणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटला तुम्ही सन्मान देणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीला मान देणं खूप गरजेचं आहे. आणि आपण ते पाहिलं, आता रन घेतला गेला पाहिजे होता, परंतु